तर अख्खा पुणे बेंगलोर हायवे जाम व्हायचं कारण हा ट्रक होता, कारण हा मध्येच बंद पडला होता. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. परत एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज सकाळची पहिली ट्रिप लागली होती आपल्याला बाणेरची, म्हणून आपण निघालो बाणेरच्या दिशेने. तर पहिला हायवे अख्खा मला रिकामा भेटला होता. मी म्हणलो मजा आहे मजा, किधर ट्रॅफिक नाही कुछ नाही. पण मला माहिती नव्हतं पुढे जाऊन असली दलिंद्री मला ट्रॅफिक लागणार आहे. तर तुम्ही बघू शकता हायवेला हा ट्रक बंद पडला होता आणि त्याच्या खालचं ते गोल गोल फिरणारं लोखंड तुटलं होतं आणि त्याला काय म्हणतात मला माहीत नाही. मग आपल्याला मित्रांनो भुगावला जाताना दिसले उडण टस्टरी, मग ती पाण्यावर पावणारी बोट, आणि नंतर आपला रणगाडा पण होता पॅन्झर वायसिटी मधला. मग काय मित्रांनो, आपण रडत खडत पोचलो भुगावला. ट्रॅफिकला नडल तिथं पोचून आपण मस्त प्याला मँगो शेक. मग मँगो शेक पिल्यानंतर आपण भोगावरनं निघलो चिखलीला आणि पोचलो चिखलीला. आणि मग चिखलीवरनं आपण निघालो पिंपरी DY पाटीलला. मग पिंपरी DY पाटीलला कस्टमर सोडला, आपल्याला लागले ट्रॅफिक. आणि मग तुम्ही मित्रांनो बघू शकता हायवेला रॉंग साईडने येणारे चिवते आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये कमी नाहीये. आणि त्याच्यानंतर मला ट्रॅफिक पळत लागली मोरवाडीच्या बोगद्याखाली, कारण तिथं काय तर काम चालू होतं. तर तुम्ही बघू शकता मोरवाडीच्या बोगद्याखाली काय तर काम होतं. मग तिथून आपण छोट्या मोठ्या ट्रिपा मारून निघालो घरी, कारण आपल्या घरापाशी एक मावशी आजारी होती, आपल्याला जायचं होतं दवाखान्यात. आजसाठी एवढंच, भेटूया उद्या.